नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहत आहे साम टीव्ही न्यूज. प्रेक्षक हो, हार्ट अटॅक हा असा आजार आहे ना की ज्याविषयी प्रत्येकाच्या मनात भीती आहे आणि आता हार्ट अटॅकच्या केसेस पण खूप वाढायला लागलेल्या आहेत. ही भीती, हार्ट अटॅक आपल्याला कधी येतोय की कधी नाही, किंवा आपल्या प्रियजनांना हार्ट अटॅकचा काही दुसरा काही धोका संभवतोय की नाही, याविषयी प्रत्येकाच्या मनात भीती आहे. आणि हार्ट अटॅक आपण टाळू का शकत नाही, असा सुद्धा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. आणि याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत माधव बागचे विख्यात लाईफस्टाईल डिसीज रिव्हर्सल एक्सपर्ट आणि चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर गुरुदत्त अमीन. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं आमच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत. धन्यवाद. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. हार्ट अटॅकवर माधव बागने एक रामबाण उपाय आणलेला आहे. एक अतिशय सुंदर असं उत्पादन आणलेलं आहे, ज्याचा वापर करून तुम्ही सगळेजण हार्ट अटॅकपासून लांब राहू शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात या अद्भुत अशा प्रोडक्टविषयी. डॉक्टर, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय आणि आता हल्ली भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतात सुद्धा हृदयविकारांनी ग्रस्त अनेक रुग्ण जे आहेत ते आपल्याला सापडत आहेत. तर याचं कारण काय असेल? बेसिकली हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, त्याच्या मागचं मुख्य कारण आहे की हार्ट अटॅकसाठी जे रिस्क फॅक्टर जबाबदार असतात, जसं की आपल्याला माहिती आहे की डायबिटीजचे पेशंट, ब्लड प्रेशरचे पेशंट हे मुख्यत्वे करून हार्ट अटॅकला बळी पडतात. आज आपल्या पूर्ण भारतात बघितलं तर साधारण 8 करोड डायबिटीजचे पेशंट्स आहेत आणि जवळपास 27 ते 30 करोड ब्लड प्रेशरचे पेशंट्स आहेत. या दोन्ही पेशंट्समध्ये रक्तवाहिनीच्या आत, हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आत रक्ताची गुठळी बनण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. आणि म्हणूनच हार्ट अटॅकचे पेशंट्स आजकाल वाढत आहेत, कारण डायबिटीज ब्लड प्रेशरचे पेशंट सुद्धा वाढायला लागलेत. आणि या डायबिटीज ब्लड प्रेशरच्या मागे जबाबदार कोण आहे? तर आपली जीवनशैली. आज व्यायामाचं प्रमाण कमी होत चाललंय. कार्डिओ एक्सरसाइजेस, वेट ट्रेनिंगकडे लोक लक्ष देत आहेत, मसल्स बनवायचा विचार करतायत. जिममध्ये आपण पाहतो की मसल्स बनवले जातात, पण कार्डिओ ट्रेनिंग, जिथे हृदयाच्या मांसपेशींचे व्यायाम होणं अपेक्षित आहे, तिथे कुठेतरी काहीतरी कमी पडत आहे. दुसरी गोष्ट, स्ट्रेस लेवल्स वाढत चालल्या आहेत. आपण पाहतोय की स्ट्रेस हँडल करण्याची क्षमता, एक नैसर्गिक क्षमता जी आपल्या समाजाकडे होती, ती कुठे ना कुठेतरी आता आपण गमवत चाललेलो आहोत. आधुनिक युगामध्ये ताणतणावाच्या स्थिती प्रचंड वाढत चालल्या आहेत, फॅमिली लाईफ बदलत चालली आणि याचा एक विपरीत परिणाम होतोय. रिसर्च सांगताय की जवळपास 33% हार्ट अटॅकच्या पेशंट्सच्या मागे वाढलेलं स्ट्रेस हे मुख्य कारण असतं. आणि या सगळ्याहून अतिशय भयानक असं ते म्हणजे आपल्या जेवणाच्या सवयी. आज आपण पाहतोय की कार्बोहायड्रेट्स, शुगर्स, फास्ट फूड्स याच्याकडे अट्रॅक्शन प्रचंड वाढलंय. आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, विटॅमिन्स कंटेनिंग जे काही आपले नैसर्गिक सोर्सेस आहेत, याच्यापासून आपण दूर जात चाललोय. याचीच एकत्रित परिणती अशी होतीये की आपल्या शरीराचं वजन तर वाढतंय, पण शरीरातल्या रक्तवाहिन्या ज्या आतून मजबूत असल्या पाहिजेत त्या कुठेतरी कमजोर होत चालल्यात, ठिसूळ होत चालल्यात. विटॅमिन सी एक अशी गोष्ट असते, आम्ही जे काही संशोधन केलं त्यातून आम्हाला कळालं की विटॅमिन सी शरीरातली एक अशी गोष्ट आहे की जे आपल्या शरीरात बनत नाहीये. आपल्याला दररोज बाहेरून अन्नातून त्याचा पुरवठा करायचा आहे शरीराला. आणि ही विटॅमिन सी प्रचंड गरजेची असते आपल्या शरीरातले वेअर अँड टिअर हील करायला. म्हणजे काय, तर आपल्या शरीरात दैनंदिन चयापचय प्रक्रिया घडत असते. शरीरातले धातू बनत असतात आणि बनलेले धातू मृत होत असतात, डेड होत असतात. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक संतुलन टिकवणं, हिलिंग प्रोसेस व्यवस्थित घडवणं, हे जे काही काम असतं हे विटॅमिन सीच्या अधीन आहे. आणि हे विटॅमिन सी कंटेनिंग व्हेजिटेबल्सचं प्रमाण, विटॅमिन सी कंटेनिंग फ्रूट्सचं प्रमाण आपल्या जेवणात कमी झालेलं आहे. आणि रक्तवाहिन्या आतून डॅमेज करणारे कार्बोहायड्रेट्स, फ्राईड फ्रूट्स याच्यासारख्या गोष्टींचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. सोबत स्ट्रेस, वाढलेली साखर, वाढलेली प्रेशर हे सगळे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स आहेतच. या सगळ्यांच्या एकत्रित परिणतीमुळे हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये रक्ताची गुठळी तयार होते. आणि ती रक्ताची गुठळी तयार झाली की त्या व्यक्तीच्या हृदयाचा रक्तपुरवठा त्या वेळासाठी पूर्णपणे बंद पडतो. का? कारण ब्लड क्लॉट हा आर्टरीला 100% ब्लॉक करून टाकतो काही मिनिटांमध्ये. आणि याची परिणती म्हणून हार्ट अटॅक होते. एकंदरीतच काय, तर आपली बदलती जीवनशैली आणि आहारातलं विटॅमिन सीचं डेफिशियन्सी हे म्हणून की हार्ट अटॅकसाठी मुख्य कारण आहेत. आणि आज समाजामध्ये याचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय. इव्हन तरुण वर्गामध्ये सुद्धा या हार्ट अटॅकचं प्रमाण आज प्रचंड वाढत आहे. डॉक्टर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आतापर्यंत आम्हाला हेच माहीत होतं की विटॅमिन सी इज गुड फॉर स्किन, इट्स गुड फॉर इम्युनिटी, पण हृदयासाठी विटॅमिन सी तितकंच गरजेचं आहे नव्याने समजतंय. याविषयी काय सांगाल? नक्कीच ह्याच्यात खूप संशोधन झालंय आतापर्यंत. त्याच्या मागची थिअरी अशी आहे की आपल्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, या रक्तवाहिन्या ज्यावेळी आतून डॅमेज होतात,
लक्षात घ्या की ज्यावेळी मला एखादं काहीतरी कट होते त्यावेळी ती ब्लड वेसल बाहेरून कट होत असते, परंतु ज्यावेळी माझ्या शरीरातले स्ट्रेस फॅक्टर, डाएटमधले टॉक्झिन्स यांच्या परिणामामुळे माझ्या रक्तवाहिन्या आतून डॅमेज होतात ना, तो आतला डॅमेज हील करण्यासाठी आपल्याला विशेष करून व्हिटॅमिन सीची गरज असते. रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की व्हिटॅमिन सीचा जर पर्याप्त स्रोत आपल्या डाएटमध्ये असेल, आपली कन्झम्पशन चांगलं असेल, तर नक्कीच आपण हार्ट अटॅकपासून आणि हृदयरोगापासून, बेसिकली ब्लॉकेजेस असतील, हार्ट फेल्युअर असेल, इश्मिक हार्ट डिसीज असेल, या सर्व आजारातून स्वतःचं संरक्षण करू शकतो. त्यामुळे व्हिटॅमिन सी प्रचंड महत्त्वाचं आहे. इव्हन आयुर्वेदामध्ये सुद्धा याला प्रचंड महत्त्व दिलेलं आहे. आयुर्वेदामध्ये जे काही अध्याय सांगितलेले आहेत त्याच्यातला रसायन नावाचा एक अध्याय आहे. आता हे रसायन म्हणजे काय? रसायन म्हणजे आपण कन्वर्ट केलं याला इंग्लिशमध्ये तर केमिकल, पण आयुर्वेदात तसं नाही आहे. रसायन म्हणजे रसधातू, शरीरामधलं जो काही लिक्विड न्यूट्रिशन आहे तो रस आयन. आयन म्हणजे स्त्रोतस. आता रस आयन म्हणजे आपल्या शरीरातल्या लिक्विड जे काही ब्लड आहे, सिरम आहे, याची स्त्रोतस म्हणजे याचे चॅनल्स म्हणजेच ब्लड वेसल्स, यांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी आवळ्यासारख्या द्रव्याचं नाव घेतलेलं आहे आणि अतिशय महत्त्वाचं सांगितलं आहे. ते ग्रंथांमध्ये सगळ्यात पहिला उल्लेख त्याचा आहे रसायन अध्यायाचा, आणि तिथे आवळा येतो, व्हिटॅमिन सी येतो. एकंदरीतच काय, तर व्हिटॅमिन सी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी प्रचंड आवश्यक असणारी गोष्ट आहे असं आयुर्वेदही सांगतं. आणि इव्हन ॲलोपॅथीमध्ये सुद्धा बऱ्याचशा रिसर्चनी हे मान्य केलेलं आहे किंवा सिद्ध करून दाखवलं आहे की व्हिटॅमिन सी आणि हार्ट डिसीजचा खूप जवळचा संबंध आहे. डॉक्टर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे विटॅमिन सी घेणं, त्याचा इंटेक महत्त्वाचा आहे, तसं सेवन महत्त्वाचं आहे. पण आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की लिंबू, व्हिटॅमिन सी म्हटलं की लिंबू, काहीतरी आंबा किंवा लिंबू वर्गीय फळं. पण मग या व्यतिरिक्त आणखी कोणती माध्यमात आहेत किंवा आणखी कोणते स्रोत आहेत ज्याच्या द्वारे आपल्याला व्हिटॅमिन सी मिळू शकतं शरीराला? बेसिकली बघा की आपल्याला माहिती आहे की आंबट द्रव्य सगळी, सिट्रस फूड सगळी ही बेसिकली व्हिटॅमिन सी रिच आहे. लिंबू आपल्या आहारात म्हणून तर आहे. आपल्या जर भारतीय आहाराचा पॅटर्न बघितला आहे, स्पेसिफिकली मी महाराष्ट्रीयन म्हणेन, तर अतिशय सुंदर पद्धतीने रचलेला असतो आणि त्यात लिंबूला खूप महत्त्व दिलेलं आहे. आता ह्या लिंबातून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असतं. आवळा आपल्या डाएटमध्ये असलाच पाहिजे. आवळा मी तर म्हणेन दररोज तुम्ही एक आवळा खा, तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. तुमच्या केसांचं आरोग्य असेल, स्किनचं आरोग्य असेल, डोळ्यांचं आरोग्य असेल, ॲसिडिटीचे प्रॉब्लेम्स असतील, कारण पोटामध्ये ॲसिडिटी असेल, आवळ्याने त्यांनी बेनिफिट मिळणार आहे. तिथून पुढे जाऊन हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर, इरेक्टाईल डिस्फंक्शन, त्याच्याही पुढे जाऊन पायाचा रक्तपुरवठा कमी झाला आहे, पायामध्ये मुंग्या आहेत, तिथेही आवळा तुम्हाला मदत करणार आहे. एकंदरीतच काय की हे आवळा एक असं द्रव्य आहे की जे अमृत तुल्य आहे, की त्याचं सेवनाने तुमच्या शरीरातले बरेचसे विकार नाहीसे होणार आहेत. त्यामुळे आवळा तुम्ही सेवन केला पाहिजे. त्याच्याच बरोबरीने मी जसं संत्र, मोसंबट यांचं सेवन केलं पाहिजे. पपईमध्ये चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे. टोमॅटोमध्ये बऱ्याच चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे. लिफी व्हेजिटेबल्समधून तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळतं. पेरू अतिशय सुंदर आहे. पेरूमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे पेरूचं सेवन केलं पाहिजे. पेरू आपल्या डायबिटीससाठी पण चांगला आहे, इव्हन ओबेसिटीसाठी सुद्धा बेनिफिशियल आहे. त्यामुळे पेरूचं सेवन केलं पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यांचं सेवन आपण रेग्युलरली केलं तर व्हिटॅमिन सी पर्याप्त मात्रेमध्ये आपल्या शरीरात पोहोचू शकतं. डॉक्टर, तुम्ही लिस्ट सांगताय, खरं तर ही यादी खूप मोठी आहे जी लक्षात ठेवणं कठीण आहे. ही यादी खरं तर आम्हाला लिहून घ्यायला पाहिजे. पण मग आता यावर पर्याय काय? पर्याय म्हणजे माधवबागमध्ये आम्ही ज्यावेळी पेशंट्स ट्रीट करत असतो, हार्ट डिसीज असतील, ब्लॉकेजेस असतील, चालल्यानंतर छातीत दुखणं, दम लागणं, अशा कंप्लेंट्स असतील, त्यावेळी मला एक गोष्ट जाणवते की पेशंट्सना घरी जाऊन स्वतःचं जेवण काय केलं पाहिजे याचा खूप काही अभ्यास नसतो. मग तिथे त्यांना एक पर्टिक्युलर सोल्युशन द्यायचं असतं, पटकन एक उत्तर द्या काहीतरी आम्हाला. आणि तिथे आम्हाला कळलं की माधवप्राश नावाचं जे हे प्रॉडक्ट आम्ही विकसित केलेलं आहे हे संशोधनावर आधारित आहे आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे की रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य आधीपासूनच टिकवून ठेवा. लक्षात घ्या की हार्ट अटॅकला जर आपल्याला प्रिव्हेंट करता आलं तर त्यापेक्षा मोठी चांगली गोष्ट कुठली नाही. आणि आज आपण पाहतोय की हार्ट अटॅक काही सांगून येत नाही, पण नक्कीच अशी पर्टिक्युलर कॅटेगरी ऑफ पेशंट्स असतात की ज्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असतं. फॉर एक्झाम्पल, ज्या लोकांना चालल्यानंतर अधेमध्ये छातीत दुखण्याचा त्रास आहे, ज्यांना ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, ज्यांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे हार्ट डिसीजची, ज्यांच्या जीवनामध्ये ते पाहतायत की माझ्या जीवनात प्रचंड स्ट्रेस आहे, मानसिक तणाव प्रचंड वाढत चाललाय, मग तो जॉब रिलेटेड असेल, रिलेशनशिप रिलेटेड असेल, कुठलाही, या सर्व ठिकाणी हार्ट अटॅकची संभावना खूप जास्त असते. मग अशा पेशंट्सना काय उत्तर? तर अशा पेशंटसाठी उत्तर हे माधवप्राश नावाचं प्रॉडक्ट. कारण या माधवप्राशमध्ये आपण ज्या प्रमाणात हे प्रॉडक्ट बनवलेलं आहे, ज्या पद्धतीत हे प्रॉडक्ट बनवलेलं आहे, खूप रिसर्च केलेलाच आहे, पण सोबतीने आपण ह्या गोष्टीची खबरदारी घेतली की दिवसभरातून साधारणपणे 1000 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी शरीरात जाईल, जे नॉर्मली तुमच्या डाएटमधून हार्डली 50 ते 100 जात असतं. त्याच्याऐवजी याच्यातून तुमच्या शरीरात 1000
mg एवढं व्हिटॅमिन सी जाणार आहे जे तुमच्या रक्तवाहिन्यांना झालेली इजा भरून काढण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे हे माधवप्राश नावाचं द्रव्य अतिशय प्रभावी आहे हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी. नक्की सर. डॉक्टर गुरुदत्त म्हणतात त्याप्रमाणे माधवबागचं हे माधवप्राश हार्ट अटॅकवर कसं उपयुक्त आहे हे जाणून घ्यायचं असेल तुम्हाला तर स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत ते नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. मिस कॉल द्या या नंबरवर. हा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 02248 तसंच 906262 हा नंबर आहे. हा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. यावर मिस कॉल दिलात तर तुम्हाला या उत्पादनाविषयी सगळी माहिती सुद्धा मिळेल. तसंच हे उत्पादन जे आहे तुम्हाला घरपोच सुद्धा माधवबाग तर्फे करण्यात येईल. डॉक्टर आणखी एक गोष्ट अशी की हार्ट अटॅक वर प्रभावी तुम्ही माधवप्राश हे उत्पादन आणलेलं आहे तर यावर काही संशोधन असं सखोल संशोधन झालं होतं का माधवबागचं? येस, आपण याच्यावरती ॲनिमल ट्रायल्स केलेत की जे युनिक आहेत. युनिक काय आहेत की कारण ॲनिमल ट्रायल्स हार्ट अटॅकवरती हे खूप कमी प्रमाणात होतात आणि माधवबागने स्पेसिफिकली ह्या माधवप्राश या द्रव्यावरती ॲनिमल ट्रायल केलेत. आता ॲनिमल ट्रायल करताना काय विचार केला गेला, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो त्यावेळी लक्षात ठेवा की हार्टमध्ये असलेल्या मांसपेशी सुद्धा त्या हार्ट अटॅकला प्रिव्हेंट करण्याचा किंवा त्या हार्ट अटॅकच्या परिस्थितीमध्ये स्वतःला स्थिर करण्याचा, स्थावरण्याचा प्रयत्न करत असतात. आणि यालाच आपण एक प्रकारे म्हणू की अँटी ऑक्सिडंट कॅपॅसिटी आपल्या शरीराची असते. आता आम्ही काय केलं की ज्यावेळी याचं ॲनिमल ट्रायल केले त्यावेळी ॲनिमल ट्रायलमध्ये ज्या ॲनिमल्सला आम्ही जवळपास 28 दिवस हे माधवप्राशचं सेवन करवलं त्या ॲनिमल्सला म्हणजे रॅट्सला, आणि 2 ग्रुप केले. एका ग्रुपला आपण माधवप्राश दिलं नव्हतं, दुसऱ्या ग्रुपला माधवप्राश दिलं होतं. 28 दिवसानंतर आपण त्यांना एक विशिष्ट इंजेक्शन देऊन त्यांचा हार्ट रेट, ब्लड प्रेशर वाढवला, त्यांच्या हार्टमधली शरीरातली स्ट्रेस वाढवली आणि इन शॉर्ट त्यांना हार्ट अटॅक इंड्यूस केला. हार्ट अटॅक इंड्यूस केल्यानंतर आपल्याला कळलं की ज्या ग्रुपला माधवप्राश दिलं होतं त्या ग्रुपमध्ये आपल्याला सर्वायवल खूप चांगलं दिसलं. याचा अर्थ काय की माधवप्राश दिल्यानंतर ज्या रॅट्समध्ये आपण माधवप्राश दिलं होतं त्या रॅट्सना ज्यावेळी हार्ट अटॅक इंड्यूस केला त्या हार्ट अटॅक नंतर त्यांचं सर्वायवल त्या ठिकाणी चांगलं होतं. याच्यातून एक गोष्ट सिद्ध होते की हार्ट अटॅकमधून जर वाचायचं असेल तर तुमच्या शरीरामध्ये अँटी ऑक्सिडंट कॅपॅसिटी जे माधवप्राशनी वाढवता येते ती वाढवणं फार गरजेचं आहे. ही जर तुम्ही तुमच्या शरीराची कॅपॅसिटी वाढवून ठेवलेली असेल तर निश्चितच तुम्ही हार्ट अटॅकला बीट करू शकता. हार्ट अटॅकच्या स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या हृदयाला सर्व्हाइव्ह करून देऊ शकता. हे त्या रिसर्चनी सिद्ध केलेलं आहे. एकंदरीतच काय की कन्व्हेन्शनल आयुर्वेदा की जे आयुर्वेदामध्ये सांगितलेले सिद्धांत होते त्यांचा वापर केला, पेशंट्सला होत असलेले त्रास ओळखले, आजच्या समाजाची गरज ओळखली आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून आपण हे प्रॉडक्ट डेव्हलप केलं, याच्यावरती रिसर्च केलाय आणि रिसर्च सांगतोय की शरीरातली अँटी ऑक्सिडंट कॅपॅसिटी वाढवून हार्ट अटॅकला सस्टेन करण्याची क्षमता या माधवप्राशच्या माध्यमातून नक्कीच एखाद्या व्यक्तीला वाढवता येऊ शकते आणि त्यासाठी हे प्रॉडक्ट आपण विकसित केलेलं आहे. तर माधवबागची उपयुक्तता किती आहे आणि या प्रॉडक्टची उपयुक्तता किती आहे, उत्पादनाची माधवप्राशची उपयुक्तता ती आपण जाणून घेतलं. तर दिल्लीमध्ये खरं तर या सगळ्या बाबतीत एक संशोधन झालं होतं आणि त्या संशोधनानुसार हे सिद्ध झालं आहे की माधवप्राश हे औषध हार्ट अटॅकसारख्या गंभीर परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी, त्याला नष्ट करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि शिवाय हे आयुषद्वारा सुद्धा प्रमाणित करण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला सुद्धा हार्ट अटॅकची भीती असेल आणि हार्ट अटॅकवर मात करायची असेल तर नक्की माधवप्राश घेण्याचा अनुभव नक्की घ्या. त्यामुळे माधवप्राश तुम्ही आता घर बसल्या सुद्धा ऑर्डर करू शकता, मागवू शकता आणि त्यासाठी फक्त एक तुम्हाला करायचं आहे की हा जो नंबर आहे 02248906262 या क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे आणि माधवप्राश हे नक्कीच तुम्हाला घरपोच मिळेल. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. माधवबागच्या अद्भुत अशा माधवप्राश या उत्पादनाविषयी आपण जाणून घेतोय आणि आपल्याबरोबर आहे डॉक्टर गुरुदत्ता आमीन. डॉक्टर, माधवप्राश जे आहे, आता ज्यांना हार्ट अटॅक ऑलरेडी येऊन गेलेला आहे किंवा काही सर्जरी झालेली आहे अशांनी सुद्धा घेतलं तर चालेल का? बेसिकली एकदा हार्ट अटॅक येऊन गेला ना की पुढचा हार्ट अटॅक याची शक्यता पुढच्या वर्षभरामध्ये खूप जास्त असते. रिसर्च असं सांगतं की एखाद्या व्यक्तीला एकदा हार्ट अटॅक आला म्हणजे काय, रक्ताची गुठळी तयार झाली. रक्ताची गुठळी तयार झाली याचा अर्थ आतमध्ये व्हॅस्क्युलर इन्फ्लमेशन आहे. आतमध्ये व्हॅस्क्युलर म्हणजे रक्तवाहिनीला आतमधून डॅमेज झालेला आहे. आता
त्याच ठिकाणी परत एकदा डॅमेज होण्याची शक्यता पुढच्या वर्षभरामध्ये खूप जास्त असते. आणि म्हणून त्याचा प्रतिबंध करायचा असेल तर मग या ठिकाणी माधवप्राश हे आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. का? कारण माधवप्राश जसं मी सांगत होतो की हार्ट अटॅक आलाय म्हणजे काय, तर रक्तवाहिनी लिटरली आतून फाटते, आतमध्ये ब्लड क्लॉट तयार होतो. म्हणजे काय की आतमधलं जे काही केमिस्ट्री असते, एंडोथेलियम आणि आतमध्ये वाहत जाणाऱ्या प्लेटलेट्स यांचं एकमेकांची डिस्कशन होत असतं की सगळं ठीक आहे ना, सगळं ठीक आहे ना. जर सगळं ठीक आहे तर ते ब्लड पुढे निघून जातं. जर का कळलं की आतमध्ये कुठेतरी काहीतरी डॅमेज झालाय तर मग त्या प्लेटलेट म्हणजे ज्या आतमधून वाहत असतात त्या तिथेच थांबतात, क्लॉट होतात आणि ब्लड क्लॉट तयार होतो, ज्याच्यामुळे रक्तपुरवठा हृदयाचा पूर्ण बंद होतो. हे हार्ट अटॅक झालेल्या पेशंट्समध्ये घडत असतं. आता एकदा हार्ट अटॅक येऊन गेलाय, पुढचा हार्ट अटॅक प्रिव्हेंट करायचा आहे. माधवप्राश त्याच्यावरचं उत्तर आहे. 1 चमचा सकाळी, 1 चमचा संध्याकाळी एवढ्या प्रमाणात जर याचं सेवन केलं, भरपूर मात्रेत आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी जाणार आहे, जे तुम्हाला ताकद देणार आहे हार्ट अटॅकशी लढण्याचं. तर डॉक्टर म्हणतायत त्याप्रमाणे तुम्हाला जर हार्ट अटॅकपासून वाचायचं असेल किंवा सगळ्या हृदयासंबंधित सगळ्या रोगांपासून दूर राहायचं असेल तर माधवबागचं माधवप्राश हे अतिशय सुंदर रसायन तुम्हाला माधवबागने उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि जीवनशैलीतील या सगळ्या बदलांबरोबरच हृदय स्वास्थ्यम किट जे आहे अतिशय सुंदर, या किटचं सेवन करा. तसंच माधवबागचं माधवप्राश जे आहे ते सुद्धा तुम्ही वापरून पाहू शकता. डॉक्टर, पण ज्यांना डायबिटीज आहे किंवा BP सारखा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी सुद्धा माधवप्राशचं सेवन केलं तर चालेल का? स्पेसिफिकली मी म्हणेन की ज्यांना ब्लड प्रेशर आहे, त्यांचं BP वाढलेलं असतं किंवा ज्यांना ब्लड प्रेशरसाठी गोळ्या चालू आहेत. आता लक्षात घ्या की ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशरची गोळी चालू आहे, गोळी घेतल्यानंतर BP नॉर्मल राहतं, गोळी घेतल्यावर BP नॉर्मल राहतं. एक दिवस गोळी चुकली की BP वाढलेलं असतं. याचा अर्थ काय की शरीरात आजार पूर्णपणे रिव्हर्स झालेला नाहीये. गोळ्या घेतो तोपर्यंत तो दाबून ठेवलेला असतो, आतमध्ये डॅमेज तर चालूच आहे. मग याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम होतो कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि मग तो हार्ट अटॅक प्रिव्हेंट करायचा असेल तर माधवप्राश अतिशय प्रभावी उत्तर अशा पेशंट्सना आहे. स्पेसिफिकली ब्लड प्रेशर वाढलेले, आधेमध्ये घाम येतो, छातीत भरल्यासारखं वाटतं, अचानक भीती वाटते, पाल्पिटेशन होतं, असे बऱ्याचशा कंप्लेंट घेऊन पेशंट आमच्याकडे येत असतात. आणि एक रिसर्च असं सांगतो की अशा ज्या आधेमध्ये येणाऱ्या कंप्लेंट्स आहेत ना, ज्याला आपण एपिसोडिक कंप्लेंट्स म्हणतो, या पेशंट्समध्ये आम्ही टेस्ट करायला गेलो तर बऱ्याचशा टेस्ट नॉर्मल येतात. स्ट्रेस टेस्ट नॉर्मल येते, इको नॉर्मल येतो, ECG नॉर्मल येतो. परंतु हे जे काही सिम्पटम्स आहेत जे अधेमध्ये जाणवत असतात, अचानक छातीत कळ येते, अचानक घाम फुटतोय, अचानक घाबरल्यासारखं वाटतंय, हे सिम्पटम्स आहेत, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तरी सुद्धा त्या पेशंट्समध्ये हार्ट अटॅकचे चान्सेस वाढलेले असतात. तिथे तुम्हाला माधवप्राश नक्की मदत करू शकतं. त्यामुळे ब्लड प्रेशर आहे, डेफिनेटली माधवप्राश बेस्ट सोल्युशन आहे. दुसरं डायबिटीज आहे, तुम्हाला रक्तातली साखर वाढली. रक्तातली साखर वाढल्यावर स्वाभाविक आहे की रक्तातले प्रोटीन पूर्णपणे त्या साखरेबरोबर चिकटतात. आता रक्तात वाढणारे प्रोटीन की ज्या प्रोटीन पासून शरीराला मांसपेशी बनवायच्या आहेत ते प्रोटीनच खराब झाले. म्हणजे असंच धरून चाला की विटा आणल्या बांधकामासाठी आणि त्या सगळ्या विटा खराब झाल्यात, तर जे काही बांधकाम तयार होईल ते चांगलं असेल का? नक्कीच नसेल. आणि ते घडतं डायबिटीजमध्ये. मग ते प्रिव्हेंट करायचं असेल तर काय केलं पाहिजे? तिथे माधवप्राश मदत करतं. का? कारण हे जे काही व्हॅस्क्युलर डॅमेज आहे, जे काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे जो डायबिटीजमध्ये वाढलेला असतो, तो सर्व हा माधवप्राश कमी करतो. त्यामुळे डायबिटीज ब्लड प्रेशरच्या रुग्णांना नक्कीच हे एक वरदान आहे. आणि डॉक्टर, कुणाला फॅमिली हिस्ट्री असेल, म्हणजे स्वतः हृदयरोगी नसतील किंवा कुठलाही संबंधित त्रास नसेल आणि पण फॅमिली हिस्ट्री मात्र हृदय हार्ट अटॅकची आहे किंवा ज्यांना व्यसन आहे, अशा व्यक्तींनी सुद्धा करावं का? त्यांना सुद्धा सल्ला देता येईल? फॅमिली हिस्ट्री ही अशी गोष्ट आहे की डेफिनेटली ते जिन्स मुलांमध्ये येतात. रिसर्च कन्फर्म सांगतं की हार्ट अटॅकचे जिन्स हे कॅरी फॉरवर्ड होतात. त्यामुळे जर हार्ट अटॅकची हिस्ट्री असेल तर नक्कीच तुम्ही प्रिव्हेंटिव्ह केअर घेतली पाहिजे. फक्त माधवप्राशच नव्हे, मी म्हणेन जर हार्ट अटॅकची हिस्ट्री आईवडिलांना असेल तर तुमचं वजन तुम्ही नियंत्रणात ठेवलं पाहिजे. आठवड्यातून एकदा फक्त डिटॉक्स डाएट म्हणजे काय? त्या दिवशी काहीही पोळ्या भात काही नाही खायचं. त्या दिवशी फक्त फळं, पालेभाज्या, सलाड्स एवढंच खायचं. या आठवड्यातून एकदा करायचं जर आईवडिलांना हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल तर. दुसरी गोष्ट, आपल्याला आपलं वजन नियंत्रणात ठेवायचं आहे. रेग्युलर BP, शुगर, लिपिड हे दर 6 महिन्याला चेक करून घ्यायचं. पॅथलॅबमध्ये खर्च करायचे. आपण इन्शुरन्सला पैसे देतो की मला अटॅक आल्यानंतर मेडिकलचं बिल भरा, त्याच्याऐवजी आपण स्वतःचं प्रिव्हेंटिव्ह चेकअप करणं
मस्ट आहे, गरजेचं आहे. त्यामुळे हार्ट अटॅकची जर आईवडिलांना हिस्ट्री असेल तर प्लीज स्वतःचं आरोग्य सांभाळा, कारण खूप हाय पॉसिबिलिटी असते की ते जेनेटिक जे काय म्हणूया आपण ट्रान्सफर आहे आईवडिलांकडून मुलांकडे हे होत असतं. तिथे आपल्याला या माधवप्राशची नक्कीच गरज आहे. स्मोकिंग टोबॅको ॲडिक्शन असेल तर मी रिक्वेस्ट करेन की पटकन याच्यापासून दूर जा, कारण स्मोकिंग टोबॅको ॲडिक्शन कधी आपल्याला हार्ट अटॅकच्या स्थितीला घेऊन जाईल हे सांगता येत नाही. टोबॅकोनी हार्ट रेट वाढतो, बीपी वाढतं, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. सेम स्मोकिंगनी लंग फंक्शन पूर्ण खराब होतं, कार्सिनोजेनिक कॅन्सरचे द्रव्य निर्माण होतात, स्ट्रेस लेवल्स वाढतात. तुम्हाला भले किक वाटू दे, छान वाटू दे तात्काळ, परंतु ते छान वाटणं हार्टसाठी घातक असतं. मग त्यामुळे स्मोकिंग टोबॅको अल्कोहोल ॲडिक्शन असेल तर हळूहळू बंद करायला घ्या, एक एक करून विड्रॉ करायला घ्या, सोबत माधवप्राश चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला याचा ॲड ऑन बेनिफिट मिळू शकेल. डॉक्टर गुरु, जाता जाता काय सांगाल की माधवप्राश हे जे रसायन आहे हे कशा प्रकारे उपयुक्त आहे सगळ्यांसाठीच? बेसिकली काय माहितीये का की आयुर्वेदामध्ये कायम आयुर्वेदाचा फोकस हा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप किंवा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर या प्रकारात आहे, की आरोग्य चांगलं टिकवून ठेवण्याचे प्रयत्न आयुर्वेदात करायला सांगितलेले आहेत. म्हणजे आयुर्वेदामध्ये 12 महिन्यांमध्ये वेगवेगळी कर्म जो बरा आहे, ज्याला काही सिम्पटम नाहीये अशाने सुद्धा करायला सांगितलेत. म्हणजे स्नेहन स्वेदन त्या सगळ्यांनी गेलं पाहिजे, वमन विरेचन प्रत्येकाने केलं पाहिजे, वमन वसंत ऋतूत केलं पाहिजे, विरेचन शरद ऋतूत केलं पाहिजे, बस्ती वर्षा ऋतूत केली पाहिजे, असं सगळं सांगून ठेवलंय. उद्देश एकच होता की ICU मध्ये गेल्यानंतर व्हेंटिलेटरवर जिवंत राहण्याच्या ऐवजी आपण स्वतःचं आरोग्य आत्ताच टिकवून शकू. च्यवनप्राश जसं सांगितलंय आयुर्वेदामध्ये तशाच पॅटर्नवरती डेव्हलप केलेलं आहे माधवप्राश नावाचं द्रव्य. हे पण त्याच उद्देशाने बनवलेलं आहे जेणेकरून आपण हार्ट अटॅकचं प्रमाण कमी करू शकू, हार्ट अटॅक प्रिव्हेंट करू शकू. त्याच्याही पुढे जाऊन हार्ट अटॅक आल्यानंतर सुद्धा जी मॉर्टॅलिटी असते, हार्ट अटॅकमध्ये 21% लोकांचा मृत्यू इमिजिएटली होतो, काही मिनिटांमध्ये मृत्यू होतो. तो मृत्यू प्रिव्हेंट करायचा असेल तर हे एक वरदान औषध आहे, याचं सेवन प्रत्येकाने केलं पाहिजे. नक्की सर. डॉक्टर गुरुदत्त म्हणतात त्याप्रमाणे माधव बागने अतिशय विचार करून गेल्या 17 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि 17 वर्षांच्या संशोधनानंतर अनुभवानंतर वेगवेगळे रुग्ण हाताळल्यानंतर अनेक हृदय रुग्णांना बरं केल्यानंतर माधवप्राश सारखं एक सुंदर रसायन तयार केलेलं आहे. हे रसायन तुम्ही विकत घेऊ शकता. स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत ते नंबर नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला माधवप्राश हे जे रसायन आहे ते नक्कीच घरपोच मिळेल. डॉक्टर अमीन, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.